नीट UG 2025 MBBSच्या 75,000 सीट वाढणार, हे तुम्ही हेडिंग थंबनेल बघितलेलं आहे. आता NMCने एक नोटीस जारी केलेला आहे आणि त्या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे याची सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. किती सीट वाढणार आहेत आणि नवीन नियम काय बनवलेले आहेत. तर नॅशनल मेडिकल कमिशनने, ज्याला आपण NMC म्हणतो, या ठिकाणी बघा नॅशनल मेडिकल कमिशन प्रेस रिलीज दिलेला आहे. न्यू दिल्ली जुलै 5, 2025. NMC notify medical institution qualification of faculty regulation 2025. आता 2025 मध्ये हा नवीन नियम बनवलेला आहे आणि या ठिकाणी नॅशनल मेडिकल कमिशन NMC has notified the medical institution qualification of faculty regulation 2025 हा ॲक्ट बनवलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आपण ते बघणार आहोत. या ठिकाणी बघा इथे 75,000 म्हणजे 75,000 न्यू मेडिकल सीट्स इथे हेडिंग दिलेलं आहे. ओव्हर द नेक्स्ट 5 इयर, म्हणजे शासनाची योजना आहे की पुढील 5 वर्षामध्ये 75,000 सीट शासनाला वाढवायची आहे. म्हणजे साधारणतः 5 वर्षामध्ये 75,000 म्हणजे वर्षाला 15,000, म्हणजे एका वर्षाला 15,000 सीट वाढवायचे आहेत. मागील वर्षी आपण बघितलं जवळपास 10,000च्या वर तर ते काही सीट वाढू शकलेले नाही. परंतु या अगोदरचे नियम थोडे कडक होते, त्याच्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. तर बदल काय करण्यात आलेले आहे बघा. की रिफॉर्म्स इंट्रोड्यूस, काही बदल केलेले आहेत त्यांनी लवकर परमिशन मिळण्यासाठी आणि त्यांच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेबलिंग फॅकल्टी फ्रॉम गव्हर्मेंट हॉस्पिटल. आता ज्या ठिकाणी गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, नॉन टीचिंग गव्हर्मेंट हॉस्पिटल विथ 220+ बेड्स, म्हणजे ज्या ठिकाणी गव्हर्मेंट हॉस्पिटल 220 बेडचं आहे त्या ठिकाणचं कॅन नाव बी डेझिग्नेटेड ॲज अ टीचिंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या ठिकाणी 220+ बेडचं हॉस्पिटल आहे त्याला आपण टीचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे MBBS कॉलेज करू शकतो. एक्झिस्टिंग स्पेशालिटी विथ 10 years ऑफ एक्सपिरियन्स कॅन बी अपॉइंटेड ॲज अ असोसिएट प्रोफेसर. आणि त्या हॉस्पिटलमध्ये आता दुसरं हे झालं, जिथे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे MBBS कॉलेज उघडणार आहे. 220 बेडचं त्या ठिकाणी कॉलेज ते उघडणार आहे. या अगोदर काय होतं की इन्फ्रास्ट्रक्चर करा, म्हणजे बिल्डिंग वगैरे सगळं हॉस्पिटल सगळं दाखवावं लागायचं. ते आता त्यांनी ते नियम काढून टाकलेले आहेत. हे सगळे नियम बनवल्यामुळं नवीन कॉलेज मिळण्याला म्हणजे अगदी सोपं झालेलं आहे. या अगोदरची प्रक्रिया खूप क्लिष्ट होती, ती यावर्षीपासून त्यांनी आता ही लागू केलेली आहे. आणि हॉस्पिटल असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये 10 वर्ष जर डॉक्टर्स काम करत असतील तर ते डॉक्टरच प्रोफेसर म्हणून, त्या हॉस्पिटलचे डॉक्टरच ॲज अ प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतील. हा एक नवीन नियम. म्हणजे एक तर प्राध्यापकांची भरती करण्यासाठी खूप क्लिष्ट प्रक्रिया होती पहिले, त्याच्यामध्ये त्यांनी बदल करून त्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनाच टीचिंगसाठी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं एक नियोजन केलेलं आहे. हे 2 महत्त्वाचे बदल आहे. त्याच्यामुळं कॉलेजला परमिशन लवकर मिळणार आहे. या ठिकाणी डिप्लोमा होल्डर्स, सिनियर कन्सल्टंट सर्व या ठिकाणी त्यांनी नोटीस दिलेल्या आहेत, नियम दिलेले आहेत. आता हे कॉलेजसाठी आहे तसं, पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा असा होणार आहे की ह्या जशा सीट वाढतील तशी आपली कॉम्पिटिशन आपल्याला कमी होताना थोडी दिसणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न हे MBBS होण्याचं साकार होणार आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, UG आणि PG
दोन्ही कोर्सेस ॲट ए टाईम सुरू करणार आहे. या अगोदर कसं होतं, फक्त MBBSला द्यायचं आणि MDला परमिशन नंतर 4-5 वर्षानंतर यायचं, परंतु आता MBBS आणि MD एकाच वेळेस त्या कॉलेजला मिळणार आहे. अशा प्रकारचे हे चेंजेस NMCने आपल्या वेबसाईटवर हे नोटीस जारी केलेलं आहे. हायर एज लिमिट ऑफ सिनियर रेसिडेंट 50 इयर्स केलेलं आहे. खूप सारे बदल केलेले आहेत की जे कॉलेज आपल्या देशामध्ये लवकरात लवकर ओपन होण्यासाठी हे नोटीस म्हणजे जारी केलेलं आहे आणि याच्यामध्ये नियमांमध्ये शिथिलता आणलेली आहे. तर निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षी 250-300 सीट वाढण्याची शक्यता आहे. आणि जेवढ्या सीट वाढतील तेवढ्या मार्क्सने आपला कट ऑफ कमी होणार आहे. म्हणून ही सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी 2025चे परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि 2026ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. याच्यामध्ये आता लवकरच आपल्याला थोड्याच दिवसामध्ये आपल्याला नवीन कॉलेजची मान्यता आलेली दिसेल. तर अशा पद्धतीची ही NMCची नोटीस होती, ही मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.